किडलं, नाचलं, खराब झालं, तसा आपल्याला जो धम्म मिळालेला आहे तो धम्माचं आपण नुसतंच असं जतन करून ठेवून त्याचं काहीही होणार नाहीये. दुसरा होता त्याने खाऊन वापरून टाकलं म्हणजे आपल्यातलेच काही होते, आपल्याला हक्क मिळाले आणि आपण आरक्षणाचा फायदा करून आपला फायदा करून घेतला. आणि तिसरं की दुसरा जो मुलगा होता त्याने ते धान्य पेरलं, त्याच्यातनं उत्पादन केलं आणि पुन्हा धान्य पेरलं. अशा पद्धतीने इथे जे उपस्थित आहात सगळे ते तसे आहात, ते तिसऱ्या मुलासारखे तुम्ही आहात की तुम्ही जे आपल्याला जो धम्म दिलेला आहे त्या धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी तुम्ही आलेला आहात. म्हणजे तुम्ही त्या कॅटेगरीतल्या आहात आणि खरंच त्या कौतुकासाठी पात्र आहात असं मला इथे नक्की वाटतं आहे. आणि वेळ खरंच कमी आहे, तर एवढ्या छोट्या कमी वेळेमध्ये आपण सगळ्याच गोष्टी आपण सामावून घेऊ शकत नाही. पुढच्या गोष्टी माझ्यापेक्षा चांगल्या पद्धतीने सर एक्सप्लेन करतील. बंतेजींकडून देखील मला स्वतःलाच माझ्या ज्ञानात भर पाडून घ्यायची आहे. तर एक जंगलाला एकदा आग लागली आणि एक चिमणी त्या तलावातून पाणी आणून टाकत होती, आग विझवण्याचा प्रयत्न करत होती. तो जो दुसरा प्राणी म्हणाला, काय तू वेडी आहेस का, काय आग विझणार आहे का? तेव्हा ती म्हणाली काय, तेव्हा जंगलाला आग कोणी लावली, तो जो इतिहास जेव्हा लिहिला जाईल ना तेव्हा आग लावणाऱ्यांच्या यादीत माझं नाव नसेल, पण ज्यांनी आग विझवली ना त्या यादीत माझं नाव असेल. आणि त्या यादीत तशाच यादीत तुमचं नाव नक्की असणार आहे याची मला अतिशय खात्री आहे. आणि विहारांचं जे काम आहे आता ते म्हणजे आपण धार्मिक चळवळ वेगळी, सांस्कृतिक वेगळी, राजकीय वेगळी, शैक्षणिक वेगळी अशा वेगवेगळ्या फळ्या तयार करू शकत नाही. त्या एकत्रितरित्याच काम करू शकतात आणि त्या अनुषंगाने पुढे पाऊल टाकणं खरंच गरजेचं आहे. आणि खरंच तुम्ही इतक्या दूर आले आहात ही खरंच खूप कौतुकाची गोष्ट आहे. मला बोलावलं, मोड सरांचे आणि संपूर्ण आयोजकांचे मी आभार मानते आणि वेळेचं औचित्य पाळून मी इथे थांबते. जय भीम, जय भारत. खूप खूप धन्यवाद मॅडम, खूप खूप धन्यवाद. हॅलो, खूप खूप धन्यवाद मॅडम. आपण खूप लांबून आलात या ठिकाणी आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही आभार मानतो. यानंतर आपल्याकडे जी ग्रेट पर्सनॅलिटी आहे आणि जे आपल्या गेली अनेक वर्षापासून संपर्कात आहेत आणि या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आहेत डॉक्टर रवी मनोहर सर. रवी मनोहर सरांचा आम्ही थोडक्यात परिचय करून देतो. प्रथमतः डॉक्टर अनुप्रिया खोबरागडे मॅडम आणि रवी मनोहर सरांचं स्वागत राहिलं होतं. आम्ही शब्दसुमनानं स्वागत करतो, तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल. रवी मनोहर सर हे स्वतः IIT मुंबई या जगन्मान्य संस्थेमधून PhD आहेत. ते स्वतः इंजिनियर आणि त्या इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी PhD केली आहे. त्याचबरोबर ते PDF IIT कानपूर या ठिकाणी सुद्धा त्यांचं बरंचसं काम झालेलं आहे. व्हिजिटिंग सायंटिस्ट आहेत. त्याचबरोबर BN कॉलेज भिवंडी या ठिकाणी सर अनेक वर्षापासून सिनियर प्राध्यापक म्हणून काम करतात. आणि त्यांचा विशेष परिचय म्हणजे कोरोना काळामध्ये जे काही तुम्ही ऑनलाईन भंतेची लेक्चर्स आयोजित केली होती ते कोऑर्डिनेशनचं काम रवी मनोहर सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं होतं. त्याचं डिझाईन किंवा ही जी काही सेमिनरी आहे ह्या सेमिनरीचं ही इमारत नव्हती त्यावेळी सरांनी इथे विटा आणि सिमेंट पडलं होतं, त्याची शूटिंग करून सरांनी लोकांना आवाहन करण्यासाठी खूप चांगली अशी एक छोटीशी क्लिप बनवली होती आणि त्याबद्दल सरांचं मी या ठिकाणी जाहीर धन्यवाद मानतो. आणि आपण सर्वांच्या वतीने विनंती करतो सर आपल्या वक्तव्याला सुरुवात करावी. हॅलो, येस, थँक्यू. मला हे बघायचं आहे त्याच्यामुळे बसून ऑकवर्ड फील करताय. बनते विमल कीर्ती जे मी त्यांना नेहमी ऐकत असतो आणि त्यांच्यासमोर बोलणं थोडंसं भीतीभरून वाटते. आणि त्यांचा एवढा मोठा अभ्यास आणि मी त्यांच्या बाजूला बसून बोलणे म्हणजे मला खरंच ऑकवर्ड फील होत आहे. संचालकांनी मला काही पॉईंट्स दिलेले आहेत त्यावरच बोलायचं, त्यावरच नाही म्हणजे सुचवलेले आहेत. But I feel something different. When I came from Kalyan to here, we had some discussion, healthy discussion. And Bhante तर धम्म सांगतात, पण मला आज थोडंसं वेगळं सांगायचं आहे. म्हणजे आपण जी A for ॲपल ऐकणे जी आपली सवय झालेली आहे
तर त्याच्यामुळे थोडंसं समाजात इग्नोरन्स येऊन जातं. आपण ए फॉर ॲपल किती वेळ ऐकणार, त्याच्यामुळे त्याच्यानंतर थोडंसं इग्नोरन्स येऊन जातं. याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे की आपण जाताना आपलं काही मोटिवेशन असतं, पण तेच मोटिवेशन आपल्या सोबतच्यांचं, आपल्या मुलांचं, आपल्या पत्नीचं किंवा आपल्या नवऱ्याचं नाही आहे, कारण की दे फेड अप. ही ह्युमन सायकोलॉजी आहे, दोष नाही आहे, ह्युमन सायकोलॉजी आहे. एका लहान मुलांना तुम्ही एक गोष्ट एकदा सांगू शकता, दोनदा सांगू शकता, तिसऱ्यांदा सांगितले की तो दुर्लक्ष करेल. हे काहीतरी तुम्हाला असंबंधित वाटत असेल, मला संबंध जोडायचा आहे. तर मी काही डेट्स वाचून सांगेल. इसवी सन पूर्वी, म्हणजे डेट्सबद्दल थोडंसं वेगळे वेगळे डेट्स हिस्ट्रीमध्ये आहेत. आय टूक वन रेफरन्स. तर इसवी सन पूर्वी म्हणजे ख्रिस्त काळाच्या पूर्वी. तर ही गणना जी आहे ती उलटी सुरू होते. तर इसवी सन पूर्वी 483 वर्षापूर्वी बुद्धांचा महापरिनिर्वाण झाला. तर तेव्हापासून तर 300 वर्षापर्यंत त्यांचे अनुयायी जे आहेत ते प्रसार करायचे. पण राईज जो झाला बुद्धिझमचा, धम्माचा जो राईज झाला तो 321 ते 185 इसवी सन पूर्वी, म्हणजे मौर्य समाज या याच्यात हा सुवर्ण काळ होता. तर सम्राट अशोक, चंद्रगुप्त हा तो काळ होता जिथे राईज झाला. आणि त्यानंतर इसवी सन 320 ते 550, हे मी इसवी सन म्हणत आहे. इसवी सन 320 ते 550 आता वाढत चाललाय, आकडा वाढत चाललाय. हा फॉल होता, हा गुप्त काळ होता, हा फॉल होता. आणि त्यानंतर हॅमरिंग झालं इसवी सन 1000 ते 1300. आकडे लक्षात ठेवण्याची गरज नाही आहे. हा इस्लामिक आक्रमण होता. तर इथे पूर्णपणे आपले नालंदा युनिव्हर्सिटी झाली. सो दिस वॉज द पिरियड ऑफ फॉल. आणि नंतर 1956 इथे फक्त एका व्यक्तीने पुन्हा धम्मक्रांती आणली, धम्म दीक्षा घेतली. आपल्याला बुद्ध धम्मात जायचं असेल तर 1956च्या पूर्वी डायरेक्ट प्रोसिजर नव्हती, संघात जावं लागत होतं. आणि संघाचे नियम फार कठीण होते. तर जनसामान्यांना बाबासाहेब त्यांना लेटी म्हणतात. लेटी म्हणजे सामान्य लोक. सामान्य लोकांना बुद्ध धम्म स्वीकारायचा असेल, त्याच्यात एंट्री करायची असेल तर संघ जॉईन करावा लागत होता. तर त्यामुळे आणि 1956च्या पूर्वीचा जो काळ होता तिथे तेव्हा बुद्धिस्ट होते जवळपास एका आकड्याप्रमाणे 1 लाखपर्यंत बुद्धिस्ट होते. पण ते जे हिमालयन राज्य आहेत, ईशान्य राज्य आहेत, त्या ठिकाणी अशी विखुरलेली होती जी मध्यभागी होती, मध्य प्रदेशमध्ये, महाराष्ट्रामध्ये. तर ती पूर्णपणे मिश्रित झालेली होती. त्यांचा बुद्ध हा विष्णू झालेला होता. जो अटॅक होता, जे पॅरामीटर्स होते, जी स्ट्रॅटेजी होती, ब्राह्मणांना बुद्ध संपवून हिंदुत्व किंवा ब्राह्मण धर्म जो आणायचा होता त्यासाठी त्यांनी स्ट्रॅटेजी यूज केली, वेगवेगळी स्ट्रॅटेजी यूज केली. शब्द ॲडॉप्ट केले, कृत्या ॲडॉप्ट केल्या, दान आणि बाकीचे जे आपले स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस होत्या त्या ॲडॉप्ट केल्या आणि ते मिश्रित करून धम्म जो आहे तो संपवण्याचं काम केलं. 22 प्रतिज्ञा बनवण्याचं कारण काय, याचं गांभीर्य काय म्हणते नेहमी सांगतात. पण जर का इतिहास नाही पाहिला तर त्या 22 प्रतिज्ञा देण्याचं कारण काय होतं. बाबासाहेबांना
धम्मदीक्षा म्हणजे काय अपेक्षित होतं, एक्झॅक्टली काय अपेक्षित होतं, ज्या पॅरामीटर्सवर त्यांनी धम्म संपवला तर त्याच पॅरामीटरवर आपण ती धम्मदीक्षा घेतली पाहिजे. म्हणजे हे नाही करायचं म्हणजे नाही करायचं आहे. आम्ही द्वेष करत नाही आहे. तुम्ही फॉलो करा, तुमचा देव आहे, तुम्ही फॉलो करा. पण ज्यामुळे बुद्ध धर्माचा ऱ्हास झाला आम्ही ते कारण नाही करणार. त्या 22 शब्दांचा तो अर्थ आहे की आम्ही ते नाही करणार. फर्स्ट एड्स आर द डिनायल, आम्ही नाकारतो आणि नंतरचा जो आहे तो आम्ही स्वीकारत आहे. धम्मातल्या ज्या शिकवणी आहेत त्या आम्ही स्वीकारत आहे. मला इथे जो सांगायचा आहे, मी विषय वेगळा घेऊन आलो होतो. नवबुद्ध कोण, पारंपरिक बुद्ध कोण, आणि नंतर ते आपला जो डोक्यातला जो किडा आहे जातीयतेचा, तो किडा एवढा भयंकर आहे की बुद्ध धम्मदीक्षा घेऊन आपण सोमस झालो, लाडवण झालो आणि ती काय काय म्हणजे त्या ती जाती पाडल्या. तो किडा आहे, जातीचा किडा, तो आपण सोडला नाही. आपल्या मानसिकता आहे आणि नॅचरल, आय एम नॉट ब्लेमिंग, ह्युमन सायकोलॉजी आहे. तो तिथे जे करतो ते इथे तेच करेल. आताचा पिरियड हा धम्मासाठी राईज आहे की फॉल आहे? आय वुड लाईक टू आस्क सेम क्वेश्चन टू द Bhante, and I will appreciate if he enlight to the answer. Is it rise or fall of the Dhamma right now? Because बाबासाहेब did the धम्मक्रांती. बाबासाहेबांनी धम्मक्रांती केलेली आहे. 56 मध्ये ती धम्मक्रांती केलेली आहे. मासेस कन्वर्टेड टू बुद्धिझम, बॅचच्या बॅच झाली आणि तो ॲक्शन प्लॅन होता. मिलिंद कॉलेज विस्फोटक लोक झाली, बनवली, समाज बनवला. आपण सगळे इथे चांगले कपडे घालून आलेला आहे, गाडीमध्ये आलेला आहे, रक्ताचं पाणी करून मुवमेंट चालवल्या, आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर दिलं. नो व्हॉट्स द सिच्युएशन राईट नाव? आताची काय सिच्युएशन आहे? माझे मित्र 10 वर्ष झाले नेट पास झालेले आहेत, PhD झालेले आहेत, रोज सुसाईडचा विचार करतात. का बरं? नेट पास झाल्यावर मायबापाच्या डोळ्यांमध्ये एक आशा होती की माझा मुलगा ग्लोरियस होईल, फार नाव चमकेल, बायकोला अभिमान वाटेल, मुलांना अभिमान वाटेल. 15,000वर वडापाववाला 20,000 25,000 कमवतो आणि नेट झालेला, हायली क्वालिफाईड, हायली पोटेन्शियल, तो 15,000 कमवत आहे CHB वर. मला लाज वाटते, मी 2 लाख पगार घेतो, मला लाज वाटते त्याची. कारण की माझ्यासोबतचेच तेवढ्याच पोटेन्शियलचे. कुठे चुकते? हा राईज आहे का की फॉल आहे धम्माचा? दे आर बुद्धिस्ट, नो मॅटर वेदर दे आर टेकन 22 oaths or not, but they are Buddhist because they follow Buddhism. मनातून ते बुद्धिस्ट आहेत, त्यांना प्रेम आहे, बुद्धाप्रती प्रेम आहे, भंतेप्रती प्रेम आहे. भंते दिसले तर ते वंदन करतात त्यांना. 100% नसतील, ते फॉलो करत नसतील, तुमची मुलं फॉलो करत नाहीत, पण ते बुद्धिस्ट नाही आहेत का? आहेत ते. A for ॲपल मध्ये अडकून नाही बसली पण ती. हा फॉल असेल तर हा कशा प्रकारचा आहे, याचं सोल्युशन काय असेल? वी शुड हॅव त्या स्ट्रॅटेजी. मोर सर माझे मित्र आहेत, त्यांनी अभियान घेतलेलं रिटायरमेंट नंतर की भारत बौद्धमय करायचं आहे. बनतेंचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकच मिशन असतं, भारत बौद्धमय करायचं आहे. बट माय सजेशन इज वी हॅव heterogeneous masses society. We are heterogeneous society. We have to make strategy. आपण प्रत्येक ठिकाणी फेल होत आहे. We should have some strategy to gain the today's psychology. आजची जी मुलं आहेत ते व्हॉट्सअप मीडिया, त्यांच्यावर फार भयंकर अटॅक होत आहे. आता अटॅक करणारा फक्त एक नाही आहे. आता ब्राह्मणांना 2 स्तंभ आहेत, आंबेडकरिझम आणि बुद्धिझम.
पण आपल्यावर हे दोघांचेच आक्रमण नाही आहेत, भरपूर आक्रमण दुसरे पण आहेत. हा स्प्रेड झालेला आहे. मग आपलं कसं टिकून ठेवायचं आहे? तर ऑर्गनायझेशनचे बेनिफिट, ब्राह्मण सक्सेसफुल आहेत, त्यांची ऑर्गनायझेशन सक्सेसफुल आहेत. का सक्सेसफुल आहेत? ते का मनाने खूप चांगले आहेत म्हणून एकत्र येऊ शकतात? नाही, त्यांचं प्लॅनिंग आहे, ते स्टॅटिस्टिक्स आहे. ते एकत्र येतात, फायद्यासाठी येतात, पण ते सक्सेसफुल आहेत. त्यांच्या संस्था सक्सेसफुल आहेत, त्यांचं एंटरप्रेन्योरशिप सक्सेसफुल आहे. त्याचं कारण आहे की त्यांना स्ट्रॅटेजी आहे प्रत्येक वर्गासाठी. त्यांची मंदिरं, त्यांचे हे सगळे त्यांचे स्टॅटिस्टिक्सनी चालतात. आपण ऑर्गनाईज झालो, भांडण्यासाठी ऑर्गनाईज झालेलं आहे. हे म्हणते मला वाईट म्हणतील, तुम्ही पण मला वाईट म्हणा, मी इथून चालला जाईल, माझं नावही घेऊ नका. आपण एकत्र येतो ते फक्त भांडण्यासाठी. आपला अहंकार, आपली पोझिशन, इथे भाषण नाही देऊ दिलं तर मी येणार नाही, हा पण आपला अहंकार आहे. ऐकायच्यासाठी नाही येत आहे आपण. आपण ऑर्गनायझेशनमध्ये स्टॅटिस्टिक्स देत नाही. आपले विहार जे आहेत ते आयडियल असले पाहिजे. तिथे आजच्या काळाला जी गरज आहे त्या गोष्टी असल्या पाहिजे. इथे टेलिस्कोप असला पाहिजे जेणेकरून मुलं येऊन ते आकर्षणाने पाहतील. इथं अशा गोष्टी असल्या पाहिजे. एंटरप्रिनरशिपचा एखादा मॉड्यूल असला पाहिजे. सायकोलॉजीचे लेक्चर्स असले पाहिजे जेणेकरून तो येईल आणि तिथे कन्झ्युम करून जाईल. मी खूप मोठा नाही आहे, मला जे समजतं ते स्पष्टपणे बोललो. चुकीचं असेल कारण की मी शिकायच्याच मार्गावर आहे. आय एम नॉट कम्प्लीट. मी बनतेकडून शिकत असतो की धम्माची वाटचाल कशी राखावी. त्यांचं ही इज द आयडियल कॅरेक्टर. वी आर लकी दॅट ही इज विथ अस, बट वी शुड अफ्रेड दॅट how to keep him with us. So I think I spread many negativity, but the positive thing is the need for the strategy for the heterogeneous mass for every sectors for Vihara. So मला वाटते अजून एक धम्मसंगती व्हावी आणि तिथे प्रत्येक वर्गासाठी काय नियम ठरवावे याचा पण आपण विचार करावा. आय विल स्टॉप हिअर. थँक्स टू मेक मी गिव मी दिस अपॉर्च्युनिटी. थँक्यू सर. थँक्यू सर, थँक्यू सो मच. सरांनी खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. मी दिबोलसो बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट अकॅडमी या अकॅडमीचे विश्वस्त आणि सचिव डॉक्टर विजय गायकवाड सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी विचारमंचावर यावं. त्याचबरोबर विद्या राजवन सर सुद्धा आलेले, त्यांचंही स्वागत. मी थोडक्यात विजय सरांचा परिचय करून देतो. विजय सर गेली अनेक वर्षापासून दिबोलसो बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट अकॅडमी ही जी काही संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून महानाग सांगलं तर खूप चांगल्या पद्धतीने संघटन आणि कोऑर्डिनेशन करू शकतात. परंतु त्यांना वेळ नसल्यामुळे ते जास्त वेळ आपल्याला देत नाहीत सध्या. तर मी जास्त वेळ न घेता विजय सरांना विनंती करतो ही जी काही आपली सेमिनरी स्थापन केली, आपण सुरुवात केली, या सेमिनरीचा उद्देश जो आहे तो आपण स्पष्ट करावा. 10 मिनिटं. हॅलो, चेक. तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना विनम्र. खूप ताप होता आणि कार्यक्रमाला यायचं होतं. मग मी शेवटी घरी गेलो त्यांच्या. ते आणि शांतीबाल सर एकत्र येणार होते, त्यांना घेऊन मी आलो या ठिकाणी. त्यामुळं थोडंसं ट्रॅफिकमुळं थोडासा वेळ झाला, पण वेळेत आलो. संतोषजी थँक्यू. आणि आल्या आल्या स्टेज हातात आणि माईक हातात
म्हणजे किती कठीण असेल तुम्ही जाणता, पण मला तुम्हा सर्वांना इथे पाहून खूप आनंद झालाय. कारण आम्ही जी 10, 15, 20 मंडळी ज्या पद्धतीने काम करत होतो आणि बाबासाहेबांनी जे स्वप्न दिलेलं आहे ते स्वप्न घेऊन जगत आहोत आम्ही. आणि आम्ही नाही म्हणत तर आपण सर्व जगत आहोत. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा या ठिकाणाहून या ठिकाणी अनेक मंडळी आलेले आहेत. ते पण या स्वप्नांचा पार्ट आहे, ते पण या स्वप्नाचा भाग आहे. मी माझ्यासमोर बघतोय सुरेंद्र आहेत, अनेक मंडळी आहेत, मोहन आहे. गेली 20-25 वर्ष, अगदी लहान असेल मी 10-15 वर्षाचा, तेव्हापासून भंतेंच्या सोबत काम करतोय. आणि बाब अशी आहे की आज आपण या प्रांगणात येऊन बसलोय. या प्रांगणामध्ये बसताना अनेक लोकांनी इथे खूप छान दान दिलेलं आहे. मागच्या वेळेस आपण त्या सर्वांचा सत्कारही केलेला आहे. तर बाबासाहेबांची काय भूमिका होती की बाबासाहेबांनी आपल्या हयातीत खूप प्रयत्न केले. बँगलोर या ठिकाणी बाबासाहेबांना सेमिनरी काढण्यासाठी जागाही मिळाली होती. कारण जगामध्ये ज्या धर्मामध्ये, उदाहरणार्थ ख्रिश्चन धर्मामध्ये मोठ्या प्रमाणावर मिशनरीचं काम केलं जातं. त्याच्या अगोदर बुद्ध कालखंडात जर आपण पाहिलं तर एक संघटित भिक्षू संघ होता. आणि भिक्षूचं काम होतं की घरोघरी जाऊन, विहारामध्ये राहून धम्म समजावून सांगायचा. आणि जर आपण सर्वांनी खूप छान पद्धतीने भारताचा इतिहास जर वाचला तर आपल्या असं लक्षात येईल की हा जो इतिहास आहे, भारताला जो सुवर्ण काळ म्हटला जातो ना, ज्या कालखंडामध्ये भारत सोन्याची चिडिया होती, तो कालखंड फक्त भगवान बुद्धाच्या धम्म चांगल्या पद्धतीने अस्तित्वात असण्याचा कालखंड म्हणजे भारताचा सुवर्ण काळ आहे. म्हणजे लोक म्हणतात की आमची संस्कृती असं होतं तसं, म्हणजे हे वाक्य मी माझं पण नाही म्हणत. स्वामी विवेकानंदांच्या खंड 3मध्ये त्याच्या पान नंबर 114 वगैरे असावं, त्याच्यावर लिहिलेलं की भारतातला चांगला इतिहास विवेकानंदांनी लिहिलंय की तो सुवर्ण कालखंड म्हणजे भगवान बुद्धाचा कालखंड आहे. तो आपला गौरव आहे. आणि म्हणून हा विचार करून ज्या पद्धतीनं आपण या ठिकाणी आलो, भंते वारंवार सांगत होते आणि सांगत आहेत की जर धम्म असेल तरच समाज टिकेल. कारण 1956 पासून आजपर्यंत जर आपली प्रगती पाहिली तर ॲज अ कॉमर्सचा प्रोफेसर म्हणून मी विचारतो की बॅलन्स शीट काय आहे आपली. आणि आपल्या बॅलन्स शीटमध्ये काहीच नाही सापडत. आले पैसे, गेले पैसे, आले पैसे, गेले पैसे, बॅलन्स शून्य. आणि म्हणून ज्या पद्धतीने आपण पाहत आहोत की आपण सर्वांनी ठरवलं, इथं बसलेल्या प्रत्येक मनुष्य दानी आहे आणि त्यामुळेच आपण इथं आलात. आत्ता या क्षणाला तुम्ही खूप मोठं दान करून या ठिकाणी आलात. 6-6 तास प्रवास करून यायचं, 3-3 तास प्रवास करून यायचं. लोकलचा मेगा ब्लॉक चालू आहे, त्याच्यात यायचं किती कष्ट आहे. तर आपण आत्ताही दान करूनच आलेला आहात. त्यामुळे मी सर्वांचं खूप खूप अभिनंदन करेन, खूप खूप सर्वांचे आभार मानन, स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण तुम्ही बाबासाहेबांचं व्रत घेऊन या ठिकाणी आलेला आहात. तुम्ही ज्या पद्धतीने इथं आलात, मला खूप आनंद वाटतोय. आणि असंच सेंटर, असं म्हणतात भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म जर तुम्ही बघितला आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की भगवान बुद्धाला गरिबी नापसंत होती. जर भगवान बुद्धांना गरिबी नापसंत होती तर भगवान बुद्धांनी गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम खूप 2500 वर्षपूर्व दिलेला आहे. आणि तो जो मार्ग आहे ना, तो पंचशिलेचा मार्ग आहे. ज्या घराने पंचशील पाळलं ते घर श्रीमंत होतं, याच्यावर तुम्ही पहा. आणि ज्या घराने पंचशील नाही पाळलं
म्हणजे सुरामेय म्हणजे प्रमाद ठाणा, जिथं संपला ना तिथं कार्यक्रम संपला. बाकीची सर्वशील तुम्ही जाणतात, रोज आपण म्हणतो, पण म्हणण्यापेक्षा जाणणं आणि जगणं खूप महत्त्वाचं असतं. आणि आपण सर्व जे या ठिकाणी आलात ती सर्व मंडळी जगणारी आहेत आणि म्हणून ती मनाने, हृदयाने आणि पैशाने पण श्रीमंत आहेत. त्यामुळे मला तुमच्या सर्वांचा खूप अभिमान वाटतो. बंधूंनी हे जे वास्तू उभी राहिली ना, ती वास्तू ही आपल्या दानाचं, श्रद्धेचं प्रतीक आहे. आणि तीच भूमिका घेऊन बाबासाहेबांनी जी भूमिका आपल्याला 56 साली दिली, तत्पूर्वी दिली की जर बुद्ध समाज, बौद्ध समाज श्रीमंत व्हायचा असेल तर त्याला धम्म शिकावा लागेल. आणि त्या कालखंडाचा, त्याच्या पलीकडे गेलं तर कोंडानं लेणं आहे, आणि त्याच्या पलीकडे गेलं तर कारला आहे, त्याच्या पलीकडे गेलं तर भाज्या आहेत. ह्या सर्वांना माणसांनी, जे त्या काळातले प्रगत व्यापारी होते, त्यांनी दान देऊन हे लेण्या उभ्या केलेल्या. आणि आज आपलं हे जे शाक्यमुनी विद्यासना सदिंबकाराम जे उभं राहिलेलं आहे, ते तुमच्या आमच्या माध्यमातून बोले. हे फक्त म्हणजे लहानपणी मी जेव्हा जायचो विहारात, तर काय असायचं, तर वंदना झाली, कोणीतरी 2 शब्द बोलले आणि बाहेर गेले, संपलं. पुढे काय, तर समाज घडण्याकरता भिक्षूंचा रोल, भूमिका खूप महत्त्वाची असते. आणि जर ती भूमिका मोठ्या प्रमाणावर विकसित झाली तर बाकीच्यांचं जाऊ दे, मी आपलं बघतो, आपलं. कारण मी कार्यकर्ता म्हणून जगत असताना एक गोष्ट कायम पाहिली की आपण दुसऱ्यांना सांगायला जातो. मी सर्व कार्यकर्त्यांनी विनंतीच करतो, कृपया दुसऱ्यांना सांगायचंच आहे, पण आपल्याला आपल्यामध्ये धम्म रुजवायचा आहे. आणि जेव्हा आपण आपल्या घरात, आपल्या आजूबाजूला, आपल्या नातेवाईकात धम्म रुजवू, त्यावेळेस समाज अत्यंत चांगल्या रीतीने प्रगती होईल. मी खूप वेळा म्हणतो की पारसी समाज घ्या, जैन समाज घ्या, की टोटल जैन समाजाची संख्या किती आहे, तर संपूर्ण जनसंख्येच्या 0.3% आहे, परंतु टोटल प्रॉपर्टी किती ताब्यात आहे. तर कधी तुम्हाला जैन मनुष्य दारू पिताना, जाताना, रस्त्याना दिसलाय का हो? तुम्ही सांगा ना. कधी तो समाज एकमेकाला शिव्या देताना दिसलाय का हो? मग आम्हीच का असे वागतो? कारण आम्ही पंचशिलेचे आणि धम्माचं पालन नाही करत. आणि बाबासाहेबांना हेच शिकवायचं होतं सेमिनरीच्या माध्यमातून. प्रचारक घडला पाहिजे, त्यांनी जाऊन समाजाला शिकवलं पाहिजे, पहिलं तो स्वतः शिकला पाहिजे. आणि म्हणून आमची जी भूमिका आहे ती आमची नाही, ती बाबासाहेबांची. आम्ही फक्त ती फॉलो करतोय. आणि म्हणून नागपूरमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणावर काम केलं आणि भारतातली पहिली सेमिनरी आहे, ज्या सेमिनरीमधून आपण शेकडो भिक्षू तयार केलेत. इतिहास आहे. आणि ज्या पद्धतीनं जे भिक्षू तयार होत आहेत, ज्या पद्धतीने भिक्षू आता आपल्या समोर दिसतात, ते भिक्षू जेव्हा घरोघरी जातील, आता ते विद्यार्थी म्हणून आले, भिक्षू झाले, शिकले आणि परत गृहस्थाश्रमात गेले, त्यामुळे ते श्रामणेर सारख्या पद्धतीमध्ये होते. पण त्यांच्यामध्ये तो गुण रुजवला आपण. आणि जर ते भविष्यात आलेत तर आपण मोठ्या प्रमाणावर म्हणजे साधारणतः 355-60 तालुके जर धरले, एका तालुक्याला एक जरी चांगला भिक्षू भेटला, तर मला असं वाटतं की येत्या कालखंडामध्ये बौद्ध समाज वेगळा होईल, चांगला होईल आणि खऱ्या अर्थानं मनुष्य जीवन जगायला लागेल. तर ही भूमिका आहे आणि तीच भूमिका घेऊन आम्ही जगत आहोत. आपण सर्व जगत आहोत. सेंटर छोटं आहे, याच्यावर एक मोठं सेंटर बांधायचं आहे. संतोषजी, तर संतोषजीचा प्रस्ताव होता की सर आपल्याला पुढचं शिबिर इथं घ्यायचं आहे, परंतु प्रश्न काय आहे, टॉयलेट्स नाही आहेत तेवढे, ब्लॉक्स. जागा आहे, आपण मांडव बांधून पण शिबिर घेऊ, परंतु टॉयलेट्स ब्लॉक्स नाही आहे, ती जागा तेवढी नाही आहे. आणि त्यामुळे आपण वर पत्रा जो टाकलाय, त्या पत्र्याला आम्ही पिलर घेतलेत, तिथं दिसतात तुम्हाला पिलर. जर यथार्थ दान आलं तर कदाचित पुढच्या वर्षी त्याचा स्लॅब कंप्लीट होऊन वरचं एक सेंटर होईल. पण काय होतंय, तुमची साथ पाहिजे. आणि मी कुठल्या वर्गणीवर टीका नाही करत, कुठल्या वर्गणीवर मी टीका नाही करत, फक्त मुद्दा एवढाच आहे की हे जे आहे ना, हे आपण नसताना पण असेल, कारण ती व्यवस्था आम्ही केलेली आहे की हे चाललं पाहिजे.
आणि आपण सर्वजण मिळून चालवणार आहात. घराघरामध्ये खऱ्या अर्थानं बुद्ध धर्म जाणार आहे आणि खऱ्या अर्थानं तिथं माणूस घडणार आहे. म्हणून हे मानवाच्या विकासाच्या निर्मितीचं केंद्र ठरेल आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने ठरेल. मला 10 मिनिटं दिली होती, ती संपलेली आहेत. तर आपण आलात, मला इथं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. थँक्यू फ्रेंड्स. थँक्यू सर. विजय सर ॲक्च्युली थांबत नाहीत आणि प्राध्यापक माणूस तुम्हाला माहिती आहे, पण सरांनी वेळेत संपल्याबद्दल सरांचं धन्यवाद. सरांचं गायडन्स खूप चांगलं, एकदम म्हणजे कसं एनर्जेटिक असते आणि सर्वांना प्रेरित करण्यासारखं असते. सर पुन्हा एकदा धन्यवाद. आपण 2006 साली जी काही सेमिनरी स्थापन केली भन्तेनी, त्यामध्ये जवळजवळ शेकडो विद्यार्थी सेमिनरीमध्ये प्रशिक्षित झाले. जी 12वी पास मुलं होती ती आपल्याकडे यायची, श्रामणी विषयामध्ये 3 वर्ष BA इन फिलॉसॉफी हा डिग्री कोर्स करायचे आणि त्यानंतर निघून जायचे. त्यामधले 7 लोक आजही, जे ओबीसी काही त्यातले ओबीसी समाजाचे आहेत, आजही चिवरवर आहेत आणि वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये चिवरवर प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. ही एक आपल्या सेमिनरीची जमेची बाजू आहे. आणि अनेक उपासक प्रशिक्षित झालेले आहेत. तुमच्या आमच्यासारखे अशा अनेक लोक आहेत जे भन्तेच्या माध्यमातून प्रशिक्षित झालेले आहेत आणि ते उपासक म्हणून प्रचार प्रसार करत आहेत. तर ही सेमिनरीची जमेची बाजू आहे. यानंतर आपण या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूजनीय भदंत विमलकीर्ती गुणश्री यांचं आपण प्रवचन ऐकणार आहोत. मी भन्तेंचा थोडक्यात परिचय करून देण्याची तशी गरज नाही, पण मी थोडक्यात हे सांगतोय की गेल्या आठवड्यात भन्तेंना अक्षरशः बोलता येत नव्हतं. ब्रॉन्कायटिसचा त्रास आहे आणि त्यामुळं म्हणजे इकडे येतील की नाही अशी शंका होती, परंतु त्या आजारपणामधनं सुद्धा भन्तेजी परवा पुण्याला आले आणि काल इथे या ठिकाणी आले. भन्तेची तळमळ आहे, परंतु त्या तळमळीसारखं काम घडत नाही. त्यामुळं थोडंसं वाईट वाटतंय. आम्हाला सुद्धा वाटतंय की आपण काय कुठे कमी पडतोय का, कारण त्यांच्याकडे वेळ खूप कमी आहे. जसं डॉक्टर रवी मनोहर सरांनी बोललं की बस भन्तेजी आपल्यामध्ये अनेक दिवस असणं गरजेचं आहे. त्यामुळं जर आपल्याला ती गांभीर्य आपल्या सर्वांना जर असेल तर आपल्याला अधिक त्यांच्याकडनं बरंच काही घेता येईल आणि समाजाला त्याचा उपयोग करून देता येईल. तर आपण सर्वांच्या वतीनं मी पूजनीय भन्ते विमलकीर्ती गुणश्री यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला धम्मदेश द्यावी. धन्यवाद. दोन 2006 साली मी नागपूरमध्ये प्रथम सेमिनरी स्थापन केली. त्यापूर्वी 7-8 वेळा प्रयत्न केले आणि त्यामध्ये माझ्या आयुष्याची जवळजवळ 25-30 वर्ष गेली, परंतु कुठे सेमिनरी स्थापन होऊ शकले नाही. मोठा धोका खावा लागला. अर्थात तेव्हा मी ग्रस्त होतो. ते एक महत्त्वाचं कारण असेल की कोणाला काही ह्या कल्पनेची, या कार्याची फारशी इज्जत करावी असं वाटलं नसेल. बराच विचार करून मी हे केलं की जर सेमिनार होतात, हे काम बुद्धानं फार बारकाईनं केलेलं आहे. जेव्हा राजपुत्र स्थळात घात्या केला तेव्हा राजगृहाला गेली असताना बिंबिसारांना, आता त्यांचा नातेवाईक होता तसा, पुन्हा राजघराण्यातला राजपुत्र म्हणून त्याला विनंती केली की तू इथेच राहा, माझा राज्य घे. सिद्धार्थाने ते नाकारलं. मला सत्याचा शोध घ्यायचा आहे. बरं म्हणे, सत्याचा शोध घेतल्यानंतर तू मला प्रथमता शिकवायला आहे, ही विनंती केली. परंतु बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर बुद्धानं त्या विनंतीचा विचार केला नाही, राजाला शिकवायला गेले नाहीत. हा मुद्दा जरा नीट लक्षात घ्या. का गेले नाहीत? तर विचारांत त्यांना असं वाटलं की मी जी काही विद्या प्राप्त केलेली आहे ती अत्यंत कठीण आहे, अत्यंत सखोल आहे.
ती घेण्यासाठी त्या ताकदीचीच माणसं पाहिजेत. कोणालाही ते सांगून चालणार नाही. मग कोण आहे तसे? त्यांनी आपल्या एक एक गुरुची आठवण करायला सुरुवात केली. नाही फार वाढू नका बरं, जे चालू आहे ते ठीक आहे. डोंट प्ले विथ द साऊंड, डिस्टर्बन्स नाही करायचं. लोकांचे कान बधीर होईल इतका मोठा आवाज अजिबात नको. पण ते गुरु सर्व गेलेले होते. मग त्यांनी विचार केला की माझी विद्या घेण्यास पात्र कोण आहेत. आणि त्यांना आठवलं की मी जेव्हा तपश्चर्या करत होतो तेव्हा 5 भिक्षू माझ्याबरोबर राहत होते. त्यांना मोठी आशा होती की मला काही प्राप्ती होईल, जिज्ञासा होती. परंतु मी अन्न ग्रहण करायला सुरुवातीला ते निघून गेले. परंतु त्यांच्याजवळ जिद्द होती जाणण्याची, जबरदस्त इच्छा होती शिकण्याची. म्हणून मी त्यांना जाऊन प्रथमतः उपदेश करेल. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्या 5 शिष्यांना उपदेश केला. तो भिक्खू संघ घडवून आल्यानंतर मग परत राजा बिंबिसाराला उपदेश केला. तो भाग वेगळा. मुख्य मुद्दा आहे तो हा की भारतामध्ये बुद्ध धर्म पुन्हा रुजवताना जे कोणी रुजवायला निघाले त्यांच्यावरती किती मोठी जबाबदारी होती लक्षात घ्या. बाबासाहेबांच्यावरती किती मोठी जबाबदारी होती. हा समाज विषमतेनं ग्रासलेला आहे. माणसाशी शत्रुत्व करून त्यानं आपलं जीवन नरकप्राय केलेलं आहे. इथला माणूस एकमेकाला माणूस म्हणून पाहतच नाही, अमानुष म्हणून पाहतोय. आणि जातीभेद म्हणजे अमानुषता आहे लक्षात घ्या. जिथे माणुसकी समाप्त झाली ती अमानुषता म्हणजे जातीभेदाचं समाजव्यवस्था. ट्राय टू अंडरस्टँड. आज मेजॉरिटी लोक या दृष्टीने ते समजून घेत नाहीत, अशी माझी तक्रार आहे. विद्वान मंडळी अशा प्रकारे लक्षात घेत नाही, ही माझी तक्रार आहे. जातीला मानणारा जनावर आहे हे बोला असं मला वाटतं. आणि या देशामध्ये आज ती बोलण्याची वेळ आलेली आहे. प्रत्येक जातीला मानणारा मनुष्य जनावर आहे. आपण ती जनावरं सुद्धा त्या माणसापेक्षा जातीला मानणाऱ्यापेक्षा चांगली आहेत. ती कधी आपापसात भांडत नाहीत, एकमेकांशी शत्रू होत नाहीत, एकमेकांचा दुस्वास करत नाहीत, एकमेकाला हानी पोहोचत नाहीत. सामोपचाराने जगतात. पण मनुष्य जातीभेदानं बिघडलेला मनुष्य इतका आहे की तो आपले हात पाय जो आहे दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी, दुःख देण्यासाठी, हिंसा करण्यासाठी वापरतो. आपलं मन सुद्धा दुसऱ्यांचं वाईट करण्यासाठी वापरतो. जात दुसऱ्याचं वाईट करण्यासाठीच प्रयत्न करते, तसा विचार करते आणि तशी जगते. हा इतिहास आहे की नाही? हे सत्य जसेचं तसं आम्ही का लक्षात घेत नाही? आणि म्हणून बाबासाहेब समजला मला उघड झालेला आहे. आणि बाबासाहेबांचं कार्य करणं आम्हाला नकोसं वाटतं. का बाबासाहेबांनी आपलं एक विशिष्ट प्रकारचं जीवनकार्य हाती घेतलं? बडोद्याचा प्रसंग आठवा. युरोपमधून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्सचे DSc सारखी सर्वोच्च पदवी, त्या काळामध्ये जगातली सर्वोच्च पदवी मानली जात होती. अशी पदवी धारण करणारा आणि भारतात येणारा पहिला मनुष्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांना बडोदा सरकारमध्ये नोकरी करायची होती. आणि तिथे काय घडलं आपल्याला माहीत आहे. त्यांना राहायला साधं घरसुद्धा मिळालं नाही. ज्या पारशाच्या इनमध्ये नाव बदलून पारशी नाव घेऊन इतका खोटेपणा त्यांना करावा लागला की त्या पारशाच्या त्या रजिस्टरमध्ये आदरजी सोराबजी असं पारशी नाव लिहावं लागलं स्वतःचं. सारासार खोटेपणा होतो ना. एवढ्या उच्च शिक्षित माणसावरती इतका खोटेपणा करण्याची वेळ देशामध्ये आली. समजून घ्या परिस्थिती किती वाईट असेल, किती दडपण असेल, किती छळ त्यामध्ये सामावलेलं लक्षात घ्या.
आणि 11व्या दिवशी पारशी लोक काठे घेऊन आले. पुढचा प्रसंग आपल्याला माहिती होतो, सांगत नाही. त्यांनी त्यापासून मदत मागितली की मला फक्त माझं सामान हलवण्यासाठी मदत द्या. दिवसभर भटकले, सगळीकडे व्यवस्था केली, कुठेही त्यांना राहायला जागा मिळाली नाही. हा इतिहास माहिती आहे आपल्याला. मग त्या बागेमध्ये येऊन ते ढसढसा रडले की माझ्यासारखी योग्यता, लायकी, मोठेपण असणाऱ्या माणसाला सुद्धा या देशामध्ये माणूस समजलं जात नाही आणि माणूस म्हणून स्वतःच्या बळावरती जगण्याचा त्याचा अधिकार सुद्धा दिला जात नाही, तो नाकारला जातो. हे मर्म आजही लोक नीट लक्षात घेत नाहीत बाबासाहेबांच्या जीवनात. जातीच्या नावानं तुम्हाला ज्या ज्या गोष्टी नाकारल्या जातात त्या नुसत्या वरवरच्या समजू नका. त्यामध्ये तुमचा जगण्याचा अधिकार नाकारला जातोय. तुम्ही माणसासारखं जगायचं नाही, ही तिच्या पाठीमागे होऊन असते. हे तो उघड शत्रुत्व आहे, उघड शत्रुत्व आहे. म्हणून जातीभेदानं पछाडलेला समाज हा शत्रुत्वानं पछाडलेला समाज आहे. हे जरा लक्षात घ्या. ही गोष्ट बाबासाहेबांनी लक्षात घेतली आणि काय प्रतिज्ञा केली? हे मी उद्ध्वस्त करीन. माझ्यासारख्या उच्च शिक्षित माणसाची जर अशी दशा, तर माझ्यासारखे करोडो जे आहेत ज्यांच्याजवळ काहीच नाही, त्यांचं काय होत असेल. आणि ह्या विचारावर त्यांचा सात्विक संताप उफाळून आला. चीड निर्माण झाली प्रखर की नाही, हे नष्ट केलंच पाहिजे. आणि त्यांनी आपल्या सर्व जीवनाच्या पुढच्या चांगल्या भल्या वाईटावरती लाथ मारली आणि ह्या आगीमध्ये स्वतःला झोकून दिला. काय म्हणून? जातीभेद मुळासकट उकळून टाकायचा आहे. जातीभेद मुळापासून उकळून टाकायचा आहे. हा बाबासाहेबांच्या जीवनातला सर्वात महत्त्वाचा संदेश आहे. जातीभेद मुळापासून उखडून टाकायचा आहे. बाबासाहेबांना मानणारा समाज आज याचा विचार करतोय का? मला फार क्लेश होतात, मला फार वाईट वाटतं, फार दुःख होतं या गोष्टीचं. तुम्ही शिकलात, पुढारलात, मोठे झालात, चांगलं जीवन जगायला लागलं आणि बाबासाहेबांचा असा विचार तुम्ही करू शकत नाही. Annihilation of caste. Why don't you give up your caste? का? ओ आज महाराला महार म्हणूनच राहावं लागतं. शेड्यूल कास्ट म्हणण्यास त्याला भूषण वाटतं, मांगाला मांग राहावं असं वाटतं, चांभाराला चांभार. हे अछूत लोकांच्या डोक्याचं झालंय काय? कळत नाही ते स्वतःची किती बदनामी करून घेतात. आणि वरती बाबासाहेबांचं नाव घेतं, आम्ही त्यांना मानतो. अरे बाबासाहेबांनी हे तर सोडायला सांगितलं, तू ते सोडायला तयार नाही. कोणत्या तोंडानं बाबासाहेबांना मानतो? हा माझा सवाल आहे सर्वांच्यासाठी. ऑल आंबेडकरांस मस्ट लिसन टू दिस. दे आर बिट्रेइंग डॉक्टर आंबेडकर. बाबासाहेबांना धोका देत आहेत ते. जो मागासवर्गीय जात सोडत नाही तो बाबासाहेबांना धोका देतो आहे. ट्राय टू अंडरस्टँड. विशेष करून शिकलेल्या लोकांनी ते लक्षात घेतलं पाहिजे. जर तुम्हाला जात सोडायची नसेल, गाडायचं नसेल, तर बाबासाहेबांचं नाव घेणं सोडून द्या, अशी माझी हात जोडून विनंती आहे. आय एम व्हेरी सॉरी अबाउट दिस. काही लक्षात येत आहे आपल्या? बाबासाहेबांचं हे कार्य कोणी करत नव्हतं. मी शाळा कॉलेजच्या जीवनापासून पाहत होतो, विषण्ण होतो अतिशय. शेवटी मी घरदार सोडला. 5-7 वेळा सेमिनरी स्थापन करण्याचा प्रयत्न केला, कारण हे रुजवायचं होतं त्यामध्ये शिकवण. नाही जमलं, धोका खाल्ला सगळीकडे. आयुष्याची 15-16 वर्ष ते एका संस्थेमध्ये गेली, त्यांनी प्रचंड धोका दिला. शेवटी मी हे घरदार सोडलं की काही होऊन करायचं म्हणजे करायचं, थांबायचं नाही.
नागपूरला गेलो, तिथे प्रयत्न केले आणि 2006 साली पहिली बुद्धिस्ट सेमिनरी स्थापन केली. त्याचं उद्घाटन नागपूर विद्यापीठाच्या कॉन्व्होकेशन हॉलमध्ये केलं गेलं. 52 विद्यार्थी आले, 26 मुलं आणि 26 मुली. अरे म्हटलं काय योगायोग आहे आपला. प्रारंभच कसा झाला, इक्वॉलिटी बिटवीन सेक्सेस, समानता, स्त्री पुरुष समानतेनेच आपली सुरुवात झाली म्हटलं कॉलेजची. दॅट वॉज अ गुड ओमॅन सो टू से. काही असो, तो सारा इतिहास मी आपल्याला सांगत नाही. तिथल्या विहारामध्ये सेमिनारी सुरू केली. सज्जन चांगली माणसं होती, त्यांनी खूप मदत केली, मनापासून केली. परंतु समाजामध्ये सज्जनांची संख्या मुठभर आहे आणि दुर्जनांची संख्या खंडीभर आहे. त्यामुळं खंडीभर जिंकले आणि आम्हा मुठभर लोकांना गप्प बसावं लागलं. मी सेमिनरी बंद केली, मान्यता प्राप्त कॉलेज बंद केलं. शासनाकडून कॉलेज घेतलं होतं, कारण बुद्ध धर्माचा संस्कार घडवून विद्यार्थी घडले पाहिजे, तर माझं ध्येय होतं. आणि पहिल्याच वर्षी माझ्या विद्यार्थ्यांच्या मध्ये ते परिवर्तन मी घडवून आणलं. मी प्रिन्सिपल होतो माझ्या कॉलेजचा आणि ज्या पद्धतीनं पूर्ण घडवलं ते त्यामध्ये घडलेलाच फक्त तो अनुभव आहे. बाहेरच्या लोकांना काही कळायचं नाही. ते जी मुलं आली होती 12वी नंतर ॲडमिशन होतं, 12वी पास, कारण डिग्री कॉलेज होतं ते. आणि जी मुलं आणि मुली आली त्यामध्ये फक्त 3च, मला वाटतं 1 मुलगी, 2 मुलं आणि 1 मुलगी काहीतरी होती, ज्यांना 50पेक्षा थोडेसे जास्त मार्क होते, बट बिलो 60. 60% वाला एकही विद्यार्थी 12वीचा माझ्या कॉलेजमध्ये आला नाही. सारे पास क्लासमध्ये. त्यातला एक तर 2 महिन्यामध्येच परत जायला नाही गेला. म्हणते जी मी चाललो म्हणे, मी काय राहत नाही. अरे का चालला? हे जमायचं नाही म्हणे मला. काय जमायचं नाही? हे तुम्ही इतकी कडक शिस्त लावलेली आहे ना की बेईमानी करायची नाही. ये तो मुझसे नहीं होगा. तो हिंदी भाषी होता. बोले क्यों नहीं होगा? क्या बताओ बनते जी, आज तक मैंने जितने एग्ज़ाम पास किए वो सब कॉपी करके पास किए थे. अब तुम्हारी डिसिप्लिन में मेरा क्या होगा मैं समझ चुका हूँ. मैं यहाँ कभी पास नहीं होऊंगा, तो मुझे जाने दीजिए. आज तो माझा विद्यार्थी सांचीच्या कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. जायगा नाही. गोरगरीब खेड्यातला मनुष्य, शिकण्याची सोय नाही, त्यांना कुठेतरी कानावरती गेलं की एक नागपूरला कॉलेज नव्यानं सुरू झाले आहे. शेतमजुरी करणारे ते आई वडील त्याला घेऊन माझ्याकडे इथे आले. बनते जी हमारे लड़के को जरा हाँ कुछ मदत कीजिए शिक्षा वगैरह देने की. तर बेफिक्र रहो, छोड़ कर जाओ उसको, कोई चिंता नाही. मग तर त्याला म्हटलं तुझ्या आईवडिलांना मी वचन दिलेलं आहे, तुला तसं सोडणार नाही, तो 1 वर्ष राहील. पण मुलगा इतका प्रामाणिक, करारी, चांगला, जितेनं जे करायचं ते केलं, चिंता करू नको. आणि जेव्हा रिझल्ट आला आणि आमच्या सुपरिटेंडंटनं ते मार्क्स लिस्ट आणल्या आणि सर्वांच्या हातात दिलं, तो रडायला लागला. कारण त्याचं पासिंग होतं 60%. फर्स्ट क्लासमध्ये पास झाला. सारेच्या सारे 52 विद्यार्थी फर्स्ट क्लासमध्ये पास झाले. हे रेकॉर्ड आहे नागपूर विद्यापीठामध्ये. नागपूर विद्यापीठाच्या इतिहासातलं हे रेकॉर्ड आहे. आणि पुरणमेश्वरा म्हणून तिथले सचिव होते, कुलसचिव, त्यांनी फोन करून मला सांगितलं की आपके कॉलेज ने करामत कर दी है. बोले क्या हुआ? अरे आपका एक ही कॉलेज है, आज तक के इतिहास में नागपुर यूनिवर्सिटी के किसी भी एक कॉलेज के किसी भी इयत्ता के सबके सब लड़के स्टूडेंट फर्स्ट क्लास में पास नहीं हुए. पास तो हुए 100%, लेकिन 100% फर्स्ट क्लास ये किसी नहीं हुआ. मी आपल्याला यासाठी सांगतो आहे, डोंट टेक बुद्धिझम लाईटली. इट्स अ पॉवर, इट्स अ सुपर पॉवर, एक्स्ट्रीमली इंटेलेक्चुअल पॉवर.
पण त्याचा लाभ घेण्यासाठी बाबासाहेबांचे अनुयायी मागे पडलेले, त्याचं मला मोठं दुःख होतं. थोडं शिक्षण मिळालं, काही डिग्री मिळाली, पोटापाण्याची सोय झाली, सुखानं राहायला लागलं की बस त्यामध्ये तो व्यक्त मस्तच होऊन जातो, मस्त, बाकी काही नाही. म्हणून आजही बाबासाहेब समजू शकत नाहीत लोक की बाबासाहेबांच्या जीवनातला पहिला उद्देश काय होता. अनायलेशन ऑफ कास्ट, जाती निर्मूलन. आणि त्याचं दुसरं अंग काय होतं, भारत बौद्धमय करणं. मला भारत बौद्धमय करायचं आहे बाबासाहेबांनी सांगितलं ना, मी या विषयाशिवाय कशावरतीच बोलत नाही. बुद्ध धर्मावरती सुद्धा माझी प्रवचनं या विषयाला धरून असतात आणि त्याचं मर्म सांगणारी असतात. बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथावरती अनेकांचा आक्षेप आहे. गोष्टी कळत नाहीत, समजत नाहीत, अनेकांना टीकाही करतात. एक मोठे अधिकारी होते, हे IAS अधिकारी पुण्याला, जुन्या काळातली गोष्ट आहे ती थोडीशी. मी तेव्हा नुकताच BA झाले होतो, पण वाचन दांडगं होतं आणि माझे शेजारी असल्यामुळे त्यांच्या घरी जाणं कायमच असायचं. मला ते एकदा म्हणाले, बाबासाहेबांचा ग्रंथ विषय निघाला, हे तुला माहिती आहे का, मी काय ह्या ग्रंथाला मानत नाही म्हणून. म्हटलं काय साहेब, काय झालं असं. खूप गरज गोष्टी लिहिल्या आहेत त्याच्यामध्ये ज्या आपल्याला मान्य नाही म्हणून. आणि मी जर तेव्हा बाबासाहेबांच्या बरोबर असतोच तर त्यांना विनंती केली असते, एक तर आम्हाला हा विज्ञानवादी बनवा, नाही तर अज्ञानवादी बनवा म्हणून. कारण या ग्रंथामध्ये अनेक अज्ञान आलेलं आहे. मग तो रष्टपाल होता, म्हणजे त्याला आतमध्ये जाऊ दिलं नाही त्या महालामध्ये, पण बुद्धाचं भिक्षापात्र त्याच्या हातात होतं. त्याचा हात इतका लांबला की बुद्धाच्या जवळ पोचला. पण आहे ना अंधश्रद्धा, बाबासाहेबांनी लिहिली त्यांच्या ग्रंथात, कशी मान्य करायची. माझं डोकं चक्रावून गेलं ना, मलाही ते कळलं नाही काय भानगड आहे म्हणून. ग्रंथ तर वाचलं होतं, हेही वाचलं होतं, पण या नजरे बघितलं होतं. आणि हे चिकित्सक अतिशय तर्कवादी, तर सांग म्हणे तुला पटलं का. मी म्हटलं पटलं की नाही ते आता नाही सांगत, परंतु गोविंदा मात्र डोक्याचं झालेलं आहे. मग फार बारकाईने त्या ग्रंथाचं वाचन केलं आणि मला क्लू सापडला. मग एक दिवस ती चर्चा निघाली असताना त्याला म्हटलं, साहेब बाबासाहेबांनी जे लिहिलंय चमत्काराबद्दल, त्याबद्दल त्यांनी काय कॉमेंट केली ती वाचली का तुम्ही. कुठे केली म्हणे कॉमेंट. त्या ग्रंथात केलेली आहे. भाग 3 ओपन करा, खंड 3, प्रकरण 1 वाचायला हातात घ्या. आणि त्यामध्ये बाबासाहेबांनी उत्तर दिलेलं आहे. घाईघाईनं ग्रंथ काढला आणि वाचला. म्हटलं सर बारकाईनं वाचा, नीट बारकाईनं वाचा, कारण तो आर्ग्युमेंटचा मुख्य भाग आहे. खूप सज्जन मनुष्य होतो. माझ्या जीवनामध्ये खूप चांगली माणसं आली, त्यापैकी हे एक अधिकारी होते. अतिशय चांगले. आणि वाचताना नेमक्या त्या याच्यावरती अडखळले, माझ्याकडे बघायला लागले. इथे बाबासाहेबांनी असं असेल. म्हटलं तीच तर गोष्ट मला सांगायची. काय लिहिलं बाबासाहेबांनी की बुद्ध गेल्यानंतर भिक्षूंना वाटलं बुद्ध धर्माच्या त्या शिकवणीचं संगायन करावं. पहिली परिषद भरली, त्यांनी संगायन केलं. काय बुद्धाची शिकवण आहे ते निश्चित केली. आणि तो कार्यक्रम चालू असताना महाकाश्यप अध्यक्ष होता. त्यानं आनंदाला सांगितलं की बुद्धानं काय काय शिकवलं, कुठे कुठे शिकवलं. आता तो प्रचंड स्मरणशक्ती असणारा आनंद, त्यानं बुद्धानं अमुक ठिकाणं, अमुक वेळ, अमुक संदर्भामध्ये अशी अशी शिकवण दिली, सूत्र सांगितली. मग ती सूत्र सांगितलं ती उपस्थित भिक्षूने कोणी ना कोणी ऐकलेली असायचीच. मग काश्यप म्हणायचं की हे आनंदानं सांगितलं बरोबर आहे का. तर ज्या भिक्षूने ऐकले असते तेव्हा ते बरोबर आहे, आम्ही स्वतः ऐकलेलं आहे ते. आणि मग ते कन्फर्म व्हायचं.
अशा प्रकारे सूत्रपिटक तयार झालं. आणि मग उपाध्याला सांगितलं विनयाची शिकवण बुद्धाला कशी दिली. मग त्याची ही सारी कहाणी सांगितली. आणि कश्यपानं तोच प्रकार चालू ठेवला की लोकांना विचारायचं की हे बरोबर आहे का, बरोबर आहे, कोणी उपस्थित असेल ते म्हणजे आम्ही ऐकलं ते बरोबर आहे म्हणून. अशा प्रकारे विनय पिटक तयार झाला. आणि मग बाबासाहेबांनी प्रश्न टाकला की हे झाल्यानंतर वास्तविक पाहता काश्यपानं कोणाला तरी हे सांगायला पाहिजे होतं की बुद्धाचं जीवन चरित्र सांग. कारण बुद्धाच्या जन्मापासून त्यांना पाहणारे भिक्षू होते. उदाहरणार्थ कौंडिन्य बुद्धाच्या जन्मास वेळेस उपस्थित होता आशित मुनीच्या बरोबर. मग बाबासाहेब प्रश्न विचारतात की काश्यपानं बुद्ध चरित्राचं संगायन करण्याचा विचार का केला नाही. प्रश्न लक्षात घ्या. आता ज्यांनी प्रत्यक्ष बुद्धाला पाहिलं होतं त्यांच्या तोंडून खरा इतिहास आपला पुढे आला असता. बुद्धाचा इतिहास आता खरा मानू नका. त्याच्यातले सारे संदर्भ ऐतिहासिक तपासून घ्यावे लागतात. आणि त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये कल्पनांची भर पडून ललित विस्तार वगैरे या गोष्टींच्या माध्यमातून तो विकृत झालेला आहे ग्रंथ. बुद्धचरित्र तर एकदम विकृत झालेला आहे. एनिवे हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर बाबासाहेब उत्तर देतात काश्यपाला काही बुद्धाबद्दल आदर नव्हता का, बुद्धाच्या चरित्राची काही किंमत वाटत नव्हती का. असं नाही. तो अत्यंत श्रद्धावान होता, अत्यंत प्रामाणिक होता. त्यानं असा विचार केला की बुद्धाने जे सांगितलंय की माझ्या धम्माची जनतेला गरज आहे, बाकी कशाची नाही. स्वतःला त्यांनी बाजूला ठेवलं आपल्या शासनापासून. आणि म्हणून बुद्धानं स्वतःलाच बाजूला ठेवलेलं आहे. तर आपण उपमर्द कसं करायचं, बुद्धाचा अपमान कसा करायचा, बुद्धाची जी भावना आहे त्याचंच आपण जतन केलं पाहिजे. म्हणून त्यानं संगायन काही केलं नाही. म्हणून बुद्ध चरित्रात जे काही अनेक काल्पनिक गोष्टी आलेल्या आहेत त्या बाबासाहेब याच्यातनं स्पष्ट केल्या की त्यानंतर लोकांनी घुसरलेले आहेत. खरं बुद्ध चरित्र आज आपल्याला माहीत नाही. आणि मग त्या अधिकाऱ्याने पटलं. म्हटलं मला पटलं म्हणा, इट्स व्हेरी राईट. माझ्या अगोदर का डोक्यात आलं नाही. म्हटलं तो प्रश्न सोडून द्या, पण नाव इज इट क्लिअर, इट्स व्हेरी क्लिअर. हा अनुभव मनाशी असताना मग नागपूरला गेल्यावरती त्या ग्रंथावरती मी 170 प्रवचनं दिली, पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत. आणि त्याचं मर्म समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य शेवटी हेच आहे की बाबासाहेबांना भारत बौद्धमय करायचा होता, तर आंबेडकरी अनुयायी बौद्धमय करण्यासाठी काय करतात. मी सरांना हाच प्रश्न देतो, तुम्ही काय करता तेवढं सांगा. व्हॉट यू आर डुईंग. बाबासाहेब जे अनुयायी आहेत ना त्यांचं ऐकता का, त्यांनी जे करायला सांगितलं त्यातलं काय करतात तेवढं तर सांगा मला. कोणी सांगत नाही. म्हणून सेमिनरीची अत्यंत आवश्यकता होती. तशी ती सेमिनरी काही वर्ष चालवली ती शेवटी बंद करावी लागली. कारण खंडीभरांचा त्रास जरा जास्तच झाला. म्हटलं ते कॉलेजही बंद करा आणि सेमिनरी बंद करा. आणि 2018 आम्ही ते बंद केलं. आणि मध्यंतरचा काळ लटकता काळ होता, कुठे स्थान नव्हतं, जागाच नव्हती. शेवटी काय मुंबईकरांची करुणा कुठेतरी जागी झाली. त्यांनी मला काहीच करू न देता बरीच काही गडबड केली आणि जागा वगैरे विकत घेतली. आणि मला नंतर दाखवलं की हा 5-7-12 ही जागा मी तुम्हाला देतो, इथे विहार बांधतो. मोठी आश्चर्याची गोष्ट. पण मला एवढंच वाटलं कुठेतरी अशी कोमलता अस्तित्वात असते, ती जाणीव अस्तित्वात असते. आणि त्या जाणीवेमधून हे बौद्ध परंपरेप्रमाणे प्रत्येक सूत्राची अंमलबजावणी करीत ह्या समितीची निर्मिती झाली आहे.
बौद्ध संस्कृतीप्रमाणे कदाचित निर्माण झालेलं पहिलं बुद्ध विहार म्हणजे कर्जतची सेमिनरी आपल्याला म्हणावी लागेल. फार महत्वाची गोष्ट आहे. आता सेमिनरी म्हणजे काय आपल्याला सांगितलं, जे ज्ञान आहे मूळचं ते पुढे लोकांच्यापर्यंत पसरावं म्हणून बुद्धाची भावना होती. आणि मग बुद्धानं आपल्या त्या खास 5 शिष्यांना प्रथम तयार केलं. आम जनतेला ते बोलू शकले असते, जो भेटेल त्याला उपदेश करू शकले असते, पण त्यांनी भूमिका काय घेतली की हे कठीण आहे, हे ज्ञान अवघड आहे, ते अचूक आहे, तसंच लोकांच्या पुढे गेलं पाहिजे. म्हणून त्या योग्यतेची, लायकीची, क्षमतेची माणसं घडली पाहिजे. म्हणून त्यांनी भिक्खू संघ निर्माण केला आणि जगातले पहिले मिशनरी निर्माण केले. जगात सर्वप्रथम मिशनरी निर्माण करणारे कोण असेल तर भगवान बुद्ध, ते लक्षात घ्या. आणि भिक्षूंना काय सांगितलं, कुठे अडकायचं नाही, लोभात अडकायचं नाही, स्वार्थात फसायचं नाही. आणि तसं होऊ नये म्हणून घरदार सोड ना, नाते होते सारे सोडून दे, कोणासाठी जगू नकोस, स्वतःसाठी जगायचं.